असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थियो 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर कैंप 5 सेक्शन 40 वीर तानाजी नगर बैरक नंबर 1892 स्थित सार्वजनिक शौचालय की दुर्अवस्था है, जिसके चलते परिसर के लोगों को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। परिसर के रहवासियों का यह भी कहना है कि शौचालय में न ठीक से दरवाजे हैं, न पानी की व्यवस्था है और न ही शौचालय में साफ़ सफाई की जाती है, जिस कारण परिसर के लोग काफ़ी परेशान हैं। इतना ही नहीं, कल 25 फरवरी के दिन जब एक 14 साल की बच्ची शौचालय में गई हुई थी, तभी अचानक से प्लास्टर का एक हिस्सा उस बच्ची पर गिरने वाला था, पर वह बाल बाल बच गई। साथ ही परिसर के लोगों का यह भी कहना है कि जानबूझकर वीर तानाजी नगर परिसर के लोगों को परेशान किया जा रहा है। तानाजी नगर मध्ये आमची काहीच सोय नाही, पाण्याची नाही, कशाची नाही, संडासची नाही, काहीच नाही। गावाकडे लोक येतात तर तुमची संडास काय म्हणतात अशी, तुमची संडास काय आहे, नालीची सोय नाही, एक नाली काढू शकत नाही, मुकरदम येत नाही, कोणी येत नाही, आम्हाला पाण्याची तकलीफ, संडासची तकलीफ, साऱ्याची तकलीफ आहे, आम्हाला संडास बांधून पाहिजे फक्त। सगळ्या उल्हासनगर मध्ये सगळी सोय आहे, फक्त तानाजी नगर मध्ये पाण्याची पियाच्या पाण्याची बी तकलीफ आहे आणि संडासची बिलकुल एकदम तकलीफ आहे। किडे चालू राहिले त्याच्यामध्ये, कसं बायकांना बसा, दरवाजा नाही, काहीच नाही, लाद्या तुटल्या, पाण्याची सोय नाही, त्या गेंड्यांची सोय नाही, कसं बसा लेडीजनं संडास लिहून झाली। अशी कुठली संडास अजून बघितली नाही, अशी तानाजी नगर मध्ये एवढी घाण आहे, अशी कुठलीच घाण नाहीये। सोय फक्त तानाजी नगर मध्येच नाहीये का, तानाजी नगर मध्ये माणसं नाहीये। या ठिकाणी जे शौचालयाच्या बाबतीत जे आंदोलन, धरणे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे, या धरणे आंदोलनासाठी जे आपला विषय आहे की इथे शौचालयाची भयान परिस्थिती आहे, उघड्यावर शौचालयाची विष्ठा पडते, दरवाजा नाहीत, गेंड्या नाहीत, म्हणजे टोटली शौचालय तोडून नव्याने बनवणं हा विषय आहे। याच्यासाठी नगरपालिकेने आपल्याला आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे, त्यांनी तसं आपल्याला पत्र दिलेलं आहे। मी पत्र आपल्याला वाचून दाखवतो आणि नंतर पुढे सांगतोय। नारोलची शौचालय दुरुस्त करून वीज व पाण्याची सोय करण्याबाबत, म्हणजे शौचालय नव्यानेच बनलं पाहिजे, की त्याची परिस्थिती तशी आहे। उपरोक्त संबंधित विषय पत्रान्वये उल्हासनगर 5 येथील वीर तानाजी नगर रघुनाथ मंदिर बाजूला, लालजी किराणा स्टोअरच्या बाजूला, बॅरेक नंबर 1892 जवळ सेक्शन 40 येथील MMRDचे शौचालय नादुरुस्त असल्याचा बाबतीचे दिनांक 26/2/2024 रोजीचे उपोषण करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे। त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की सदर काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तरी आपण आपले नियोजित उपोषण मागे घेऊन महापालिका सहकार्य करावे। तर MMRDच्या माध्यमातून जे शौचालय जुने बनवलेले आहेत आणि आता त्याची ही योजना जी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने 25 लाखाचं फंड पास केलेलं आहे या शौचालयासाठी, तर त्याच्यासाठी त्यांचं प्रोसेसिंग सुरू आहे। आपण या विषयात परत एकदा आयुक्तांना भेटू, शहर अभियंत्यांना भेटू, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातील जो अधिकारी आहे त्याच्याशी पण बैठक घेऊ। आता येणारे परत आता आचारसंहिता लागेल, इलेक्शन लागेल, तर त्याच्या आधी आपण 1-2 दिवसामध्ये सिस्टममध्ये जाऊ, त्यांची भेट घेऊ आणि लवकरात लवकर हे काम कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू की आचारसंहिता त्याला अडचण येणार नाही। ह्या दृष्टिकोनातून आपण प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांना भेटू आणि हे कामाची पाठपुरावा करू। जर हे काम झालं नाही, शौचालय बनलं नाही,
तर जे आज आम्ही लोक आपण सर्व भोगतो, जी विष्ठा आपल्या अंगावर पडते, ही विष्ठा उचलून आपण नगरपालिका फेकून येऊ, आपण त्या अधिकाऱ्यावर फेकू। हे कोणते पीडब्ल्यूडी जे काय अधिकारी आहेत, हे महाराष्ट्र शासनाचे, यांनी का दिरंगाई केली त्यांना आपण विचारणा करू, नाही तर ही विष्ठा घेऊन बादल्या भरून घेऊन जाऊ आणि त्यांच्या कार्यालयात टाकू त्या पीडब्ल्यूडी विभागाच्या। त्याच्यासाठी सगळ्यांनी सुसज्ज राहा आणि एकजूट राहा। हे आपले असे अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडण्यासाठी सगळ्यांनी आपण एकजुटीने राहायला पाहिजे। नगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी आपल्याकडे आलेत, आपण त्यांचा सन्मान करतोय। या ठिकाणी पोलीस कर्मचारी अधिकारी आलेत, त्यांचाही आपण सन्मान करतोय। आपण मीडियाचा आपण त्यांचा आभार व्यक्त करतोय की आपले आवाज लोकांपर्यंत, जनतेपर्यंत, शासनापर्यंत, प्रशासनापर्यंत ते उठवतात। सर्व कार्यकर्त्यांचे आपण आभार व्यक्त करतो, त्या ठिकाणी ते उपस्थिती दिली आणि आपणही आपली एकजूट टिकून ठेवा। मी आपल्याला अशी विनंती करतो की आपली अशी एकजूट आपण टिकून ठेवा, तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल, नाही तर आपल्याला न्याय मिळणार नाही। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।